भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमावाद हा आजचा नाही. हा वाद जवळपास 200 वर्षापासून विविध स्वरूपात अस्तित्वात आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या विषयाने अचानक मोठं राजकीय वादळ निर्माण केलं आणि त्यामागचं कारण ठरले नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह. एक वक्तव्य, एक संसदीय भाषण आणि त्यानंतर निर्माण झालेला राजकीय भूकंप यामुळे भारत नेपाळ संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं बालेन शाह यांनी काय वक्तव्य केलं होतं, त्यावर नेपाळमध्ये एवढा गदारोळ का झाला, भारताने कोणती प्रतिक्रिया दिली, चीन आणि ब्रिटनचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि अखेर असा कोणता दबाव निर्माण झाला की बालेन शाह यांना या विषयावर मागे हटावं लागलं. मित्रांनो, सर्वप्रथम बालेन शाह कोण आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. बालेन शाह हे पारंपरिक राजकारणी नाहीत. इंजिनिअरिंग, रॅपर आणि काठमांडूचे लोकप्रिय महापौर म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची भूमिका, प्रशासनातील सुधारणा आणि तरुणांमध्ये लोकप्रियता यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात झपाट्याने पुढे आले. 2026 मध्ये ते नेपाळचे पंतप्रधान बनले आणि देशातील सर्वात तरुण पंतप्रधानांपैकी एक ठरले. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच मोठ्या संसदीय भाषणामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. 31 मे 2026 रोजी नेपाळच्या संसदेत बोलताना बालेन शाह यांनी भारत नेपाळ सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. या भाषणात त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. त्यांनी म्हणलं की फक्त भारतानेच नेपाळची जमीन व्यापलेली नाही, तर काही ठिकाणी नेपाळकडूनही भारताच्या जमिनीचा वापर किंवा अतिक्रमण झालेला आहे. त्यांच्या या विधानाने संपूर्ण नेपाळमध्ये राजकीय भूकंप निर्माण झाला. आतापर्यंत नेपाळची अधिकृत भूमिका अशी होती की भारताने कालापानी, लिपुलेख आणि लिंपुयाधुरा या भागांवर कब्जा केला आहे. मात्र प्रथमच एक नेपाळी पंतप्रधानाने दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याचा उल्लेख केला. बालेन शाह थांबले नाहीत. त्यांनी या प्रश्नांच्या निराकरणासाठी ब्रिटनने भूमिका द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली, कारण 1816च्या सुगौलिक करारानंतरच या सीमांची आखणी झाली होती आणि त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याचा सहभाग होता. त्यामुळे ऐतिहासिक कागदपत्रे आणि नकाशे उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटनने पुढाकार घ्यावा असे त्यांनी म्हणले. काही अहवालानुसार त्यांनी चीनसोबतही चर्चा झाल्याचा उल्लेख केला. यामुळे भारतात आणि नेपाळमध्ये दोन्हीकडे चर्चांना उधाण आले. नेपाळमधील विरोधी पक्षांनी लगेच आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आरोप केला की बालेन शाह यांच्या वक्तव्यामुळे नेपाळची ऐतिहासिक भूमिका कमकुवत झाली आहे. अनेक विरोधी नेत्यांनी म्हणलं की जर नेपाळचेच पंतप्रधान संसदेत उभे राहून नेपाळने भारताची जमीन व्यापली असल्याचं सांगत असतील तर भविष्यात भारताला याचा राजनैतिक फायदा होऊ शकतो. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला आणि अनेक दिवस कामकाज ठप्प राहिलं. दरम्यान नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. मंत्रालयाने सांगितलं की पंतप्रधानांचा उद्देश असा नव्हता की नेपाळने भारताची जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली आहे. त्यांचा वक्तव्याचा संदर्भ सीमावर्ती भागातील प्रत्यक्ष जमीन व्यापार, सीमा व्यवस्थापन आणि सीमारेषेजवळील वस्ती यांच्याशी संबंधित होता. खुल्या सीमेमुळे अनेक ठिकाणी दोन्ही देशातील नागरिक जमीन व्यापाराबाबत गुंतागुंत निर्माण होते. पंतप्रधानांच्या विधानाचा तोच अर्थ होता असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. मात्र तोपर्यंत राजकीय नुकसान झालेलं होतं. सोशल मीडियावर बालेन शाह यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. काहींनी त्यांना अनुभवहीन म्हटलं तर काहींनी हा मोठा राजनैतिक घोटाळा असल्याचा आरोप केला. नेपाळमधील अनेक विश्लेषकांनी सांगितलं की सीमावादासारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत मोजून मापून बोलावं लागतं आणि एका चुकीच्या शब्दाचे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात. आता प्रश्न होता भारताच्या प्रतिक्रियेचा. भारताने अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितलं की भारत आणि नेपाळमधील सीमावाद हा पूर्णपणे द्विपक्षीय आहे. या प्रश्नात कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका असू शकत नाही. भारत आणि नेपाळ यांच्यात सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आधीपासून यंत्रणा अस्तित्वात आहे आणि त्यांच्याद्वारे सर्व प्रश्न सोडवले जाते. भारतातर्फे आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली. भारताने सांगितलं की दोन्ही देशांमधील जवळपास 98% सीमा आधीच निश्चित करण्यात आली आहे. शिल्लक आहेत. विशेषतः गंडक नदीचा प्रवाह बदलल्यामुळे काही ठिकाणी सीमारेषा निश्चित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या भागांमध्ये संयुक्त सर्वेक्षण आणि नकाशे तयार करण्याचं काम सुरू आहे. भारताची ही भूमिका आल्यानंतर परिस्थिती आणखी बदलली, कारण बालेन शाह यांनी सुचवलेल्या तिसऱ्या पक्षाचा पर्याय भारताने पूर्णपणे फेटाळून लावला होता. दुसरीकडे ब्रिटनकडून कोणतीही मध्यस्थी करण्याची तयारी दिसून आली नाही.
उलट नेपाळला स्पष्टीकरण द्यावं लागलं की त्यांना ब्रिटनची मध्यस्थी नको आहे, तर ऐतिहासिक कागदपत्रे आणि माहिती हवी आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये नेपाळच्या सत्तेधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षांची कोंडी झाली. पक्षाचे प्रमुख रवी लामिछाने यांनी सर्वपक्षीय बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी सूचित केलं की सीमावादासारख्या संवेदनशील विषयांवर आता परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल अधिकृत भूमिका मांडतील. यामुळे राजकीय तापमान काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिशिर खनाल यांचा भारत दौरा त्यानंतर विशेष महत्त्वाचा ठरला. त्यांनी नवी दिल्लीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सांगितलं की भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. कोणताही प्रश्न संवादातून सोडवता येऊ शकतो आणि नेपाळला भारताविषयी कोणताही ऐतिहासिक आकस नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता या सीमावादाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. 1814 ते 1816 या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात युद्ध झालं. या युद्धानंतर सुगोली करार झाला. या करारानुसार महाकाली नदीला सीमा मानण्यात आलं. पण कालानंतर नदीच्या उगमाबाबत आणि नकाशांबाबत मतभेद निर्माण झाले. याच मतभेदांमधून कालापाणी, लिपुलेख आणि लिंपुयाधुरा या भागांवरील वादाची सुरुवात झाली. भारताच्या मते हे भाग ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय प्रशासनाखाली आहेत, तर नेपाळचा दावा आहे की महाकाली नदीचा खरा उगम वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे हे भाग नेपाळचे आहेत. 2020 मध्ये तत्कालीन पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नवीन नकाशा जारी करून या भागांना अधिकृतपणे नेपाळच्या नकाशात दाखवलं होतं. त्यानंतर हा प्रश्न आणखी संवेदनशील बनला. बालेनशाह यांच्या वक्तव्यामुळे हा जुना वाद पुन्हा एकदा समोर आला. पण यावेळी वेगळं काय होतं? यावेळी वाद भारत नेपाळ यांच्यात नव्हता, तर नेपाळच्या अंतर्गत राजकारणात अधिक पेटला. विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काहींनी त्यांना माफी मागण्याची मागणी केली, काहींनी संसदेत त्यांचं स्पष्टीकरण मागितलं. परिणामी अनेक दिवस संसद सुरळीत चालू शकली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते बालेनशाह यांची प्रतिमा एक प्रामाणिक आणि स्पष्ट वक्त्या नेत्याची आहे. पण आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. देशांतर्गत राजकारणात लोकप्रिय ठरणारी भूमिका नेहमीच परराष्ट्र धोरणात फायदेशीर ठरत नाही. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. आजची परिस्थिती काय आहे? सध्या भारत आणि नेपाळ दोन्ही देश अधिकृतरित्या संवादाचा मार्ग स्वीकारत आहेत. भारताने तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाकारला आहे. नेपाळचे परराष्ट्र मंत्री देखील संवाद आणि द्विपक्षीय यंत्रणांवर भर देत आहेत. सीमावादाचा प्रश्न कायम असला तरी तो सोडवण्यासाठी दोन्ही देश राजनैतिक स्तरावर चर्चा करत आहेत. म्हणूनच काही माध्यमांमध्ये जसा दावा केला जात आहे की बालेनशाह पूर्णपणे गप्प बसले आहेत किंवा त्यांची मोठी हार झाली आहे, तसं चित्र प्रत्यक्षात नाही. खरं चित्र असं आहे की त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर आता हा विषय अधिकृतपणे परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हाताळला जात आहे. यामागे राजकीय दबाव, संसदीय विरोध आणि राजनैतिक संवेदनशीलता ही सर्व कारणे आहेत. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, बालेनशाह यांच्या एका वक्तव्याने 200 वर्षापासून सुरू असलेल्या सीमावादाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं आहे. पुढील काही महिन्यांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील चर्चा कोणत्या दिशेने जाते, सीमावर्ती प्रश्नांवर काय तोडगा निघतो आणि बालेनशाह यांची राजकीय प्रतिमा यामुळे कितपत प्रभावित होते, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचं लक्ष लागलेलं असेल. मित्रांनो, भारत आणि नेपाळ हे केवळ शेजारी देश नाहीत. संस्कृती, धर्म, व्यापार, इतिहास आणि लोकांमधील संबंध यामुळे दोन्ही देश एकमेकांशी अतिशय जवळून जोडलेले आहेत. त्यामुळे कोणताही सीमावाद हा संघर्षातून नव्हे तर संवादातूनच सोडवला जाऊ शकतो. आणि सध्या दोन्ही देशांची अधिकृत भूमिका देखील हीच आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला? बालेनशाह यांचं वक्तव्य योग्य होतं की राजनैतिक चूक होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सखोल आणि तथ्याधारित विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.